बेहदची परम महाशांती। आजचा आपला व्हिडिओचा जो विषय आहे तो बापूजींच्या हिंदी व्हिडिओवरनं घेतलेला आहे, ज्याचे शीर्षक आहे 5000 वर्षांचा वर्ल्ड ड्रामा रिपीट होत नसतो, प्रत्येक युगामध्ये नवीन ड्रामा बनत असतो। शिवांचा 2 क्षणाचा कालावधी म्हणजे काय हे कसे समजणार? या विषयावर बेहदचे बापूजी समस्त दुनियेला अतिसूक्ष्म अलौकिक पारलौकिक कल्याण प्रदान करत आहेत। बेहदचे बापूजी परमशांती म्हणून सर्व मुलांना आशीर्वाद देत आहेत। आपण भगवद्गीतेनुसार ऐकतो की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते तेव्हा तेव्हा विष्णूंचे अवतार होतात। पुराणामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की प्रत्येक वेळेस चतुर्युगामध्ये भगवान विष्णूंचे अवतार होतच असतात। कारण की ब्रह्मांडात ब्रह्मांच्याद्वारे सृजन, विष्णूंच्याद्वारे संगोपन आणि शंकरांच्याद्वारे विनाश होत असतो। जेव्हा पण धर्मग्लानीची वेळ होत असते तेव्हा धर्तीवर भगवान विष्णूंचा अवतार होत असतो। असे जेव्हा धर्तीवर अवतार होत असतात, जसे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, सत्ययुगामध्ये सुद्धा असुर लोक पाताळ लोकातून येऊन धर्तीवर घुसत असतात आणि अधर्म करतात। तो अधर्म दूर करण्यासाठी म्हणून भगवान विष्णूंचे अवतार होत असतात। म्हणजे हे प्रत्येक चतुर्युगामध्ये होतच असते। परंतु आपण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी की कोणत्याही चतुर्युगाची हुबेहूब पुनरावृत्ती होत नसते। नाहीतर बीकेवाल्यांचे ज्ञान सांगते की 5000 वर्षांचा ड्रामा हुबहू रिपीट होत असतो। हे जे चतुर्युग होत असतात ते हुबहू रिपीट कधीही होत नसतात। का आणि कसे ते मी स्पष्ट करत आहेत असे बापूजी आपल्याला सांगतात। जेव्हा कलियुगाच्या अखेरीस भगवान शंकरांच्याद्वारे विनाश करवला जात असतो तेव्हा शंकरांच्याद्वारे विनाश होत असतो, तर शंकर भगवान अग्नीमध्ये सर्व काही जाळून टाकत असतात। कधी जलप्रलय होत असतो तर कधी भूकंप होत असतो। प्रकृतीचे 5 तत्व खूप तमोप्रधान झाल्यामुळे सर्व काही ते भस्म करून टाकत असतात। मोठ्या मुश्किलीने धर्तीवर थोडेफार काही म्हणजे असे समजा की 1000 आत्मे वाचतात आणि ते नंतर हळूहळू या प्रकृतीचा प्रकोप बघून ते सुद्धा परमात्म्याचे स्मरण करून परमात्म्यामध्ये एकरूप होऊन जातात। नंतर साक्षात्काराने हे मनुष्य पशु यांचे बीज वाचवले जातात। जसे विष्णू भगवान ती नाव धर्तीवर घेऊन येतात आणि बीजांना वाचवत असतात। नंतर त्यामध्ये बीजाने दुसऱ्यांदा सतयुगात थोडी थोडी जनता येत असते। जेव्हा सतयुग सुरू होत असते तर तेव्हा जे आत्मे निघून गेलेले होते ते पूर्ण 4 युगामध्ये, आधी जे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुगामध्ये जे आत्मे होते ते आत्मे तर गेले, तर कुठे आहेत? मग ते पशु आत्मे, किडे मकोड्यांचे आत्मे किंवा कोणतेही आत्मे असोत, 84 लक्ष योनीचे कोणतेही आत्मे असोत, ते आत्मे सूक्ष्ममध्ये निघून जातात। ते आत्मे सूक्ष्ममध्ये राहत असतात, अतिसूक्ष्ममध्ये राहतात। परंतु सत्ययुगातील वायुमंडळ हळूहळू एकदम बदलत जाते। त्यांच्या आत्म्यामध्ये तमोप्रधानता शिल्लक असते, ती थोडी थोडी सतयुगाच्या वायुमंडळात राहिल्याने सत्वप्रधान बनत असते। सत्ययुगात वायुमंडळ एकदम सत्वप्रधान बनत असते। सत्ययुगाचे 17,28,000 वर्षामध्ये तर पहिल्या 5,00,000 वर्षामध्ये वायुमंडळ अतिशय सत्वप्रधान असते। म्हणजे त्यामध्ये थोडी सुद्धा नकारात्मकता चालत नाही। सर्व काही या सतयुगाच्या सुरुवातीला सकारात्मक असते। त्यानंतर हे जे असुर येत असतात ते धर्तीवर सतयुगाच्या अखेरीस येत असतात आणि त्यांच्यामुळे थोडीशी नकारात्मकता सुरू होत असते। तेव्हा भगवान विष्णूंचे अवतार होत असतात आणि विष्णू भगवान यांचे अवतार प्रत्येक वेळेस मुळीच हुबेहूब रिपीट होत नसतात। भगवान विष्णूंचे जे पुन्हा पुन्हा अधर्मांचे युद्ध असते त्यांचे काम आहे अधर्माचा विनाश करणे आणि अधर्मीयांचा विनाश करणे, रावणाचा विनाश करणे, पापाचा विनाश करणे म्हणजेच पापी लोकांचा विनाश करणे, असे विष्णूंचे अवतार होत असतात। विष्णू भगवानांचे कर्तव्य आहे की ते पालनहार आहेत, ब्रह्मांडाचे पालनहार, समस्त ब्रह्मांडांचे पालनहार आहेत। जेव्हा भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक या 3ही लोकांमध्ये खूप पापाचार वाढत असतो तेव्हा इंद्रलोकामध्ये सुद्धा देवतांचे पाप वाढत असते।
तर कल्पप्रलयामध्ये भगवान विष्णू सूर्यामध्ये प्रवेश करून संपूर्ण खालील 7 पाताळ लोक, धरती, माती सर्व काही जाळून भस्म करून टाकत असतात. त्यामध्ये देवता सुद्धा भस्म होऊन जात असतात. तर त्यांचे आत्मे कुठे जातात? त्यांचे आत्मे अग्नितत्वामध्ये राहून परमतत्वामध्ये आत्मे एकदम निराकारी बनत असतात. आता हे यावर अवलंबून आहे की आत्मा परम अग्नीचा आहे किंवा परम आकाशाचा आहे की परम लाईटचा किंवा प्रकाशाचा आहे. परम प्रकाशाचा असेल आत्मा तर परम तत्वामध्ये निराकारी बनत असतो आणि अशा निराकारी आत्म्यांना अग्नितत्व जाळू शकत नाही. म्हणून आत्मे निराकारी स्वरूपात वायुमंडळातच राहत असतात. ते आत्मे 3ही लोकात राहतात. पाताळ लोकामध्ये सुद्धा राहू शकतात किंवा कुठेही राहू शकतात. महर लोकामध्ये पण जाऊ शकतात किंवा वरील लोकामध्ये सुद्धा जाऊ शकतात. आत्मे निराकारी बनले तर ते परमतत्वांचे आहेत. तर ते वरील लोकामध्ये महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरीपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. आणि ते निराकार असतील तर परमधामापर्यंत जाऊ शकतात. काही आत्मे त्याच्याही वरती निघून जात असतात. नंतर ते आत्मे परत खाली येत नाहीत. तसेच ते एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात आलेले आत्मे जर असतील तर ते कायमचे तिथे निघून जातात. कित्येक वेळेस खूप मोठमोठे असुर आपल्या धर्तीवर आलेले असतात. ते दुसऱ्या ब्रह्मांडातून आलेले खूप शक्तिशाली आत्मे असतात. दुसऱ्या गॅलेक्सीमधून, युनिवर्समधून, ग्रेट युनिवर्समधून आलेले सुद्धा काही वेळेला आत्मे असतात. ते असुर बनत असतात. त्यांच्या आत्म्यावर आवरण चढली गेल्याने ते असुर बनत असतात. त्यांचा आत्मा पॉवरफुल आहे, 20 कलेचा आत्मा आहे. परंतु आत्म्यामध्ये आतापर्यंत एका कलेच्या ब्रह्मांडात तो आलेला आहे. तर 20 कलेचा आत्मा असून तो धर्तीवरच्या वायुमंडळामुळे असुर बनला आहे. वायुमंडळात त्याच्या आत्म्यावर आसुरी वृत्तीचे आवरण लागले जाते. तो खूप मोठ्यातला मोठा असुर बनतो, खूप मोठा असुर बनतो. परंतु जेव्हा कल्पप्रलयामध्ये त्याच्यावरती जे अग्नितत्व असते, कल्पप्रलयात अग्नीचा प्रकोप होत असतो, तेव्हा त्याला अग्नी जाळून टाकत असतो. त्याच्या स्थूल शरीराला, सूक्ष्म शरीराला जाळून टाकत असतो. तेव्हा आत्मा दुःखी होत असतो आणि तो निराकारी बनतो. आणि जेव्हा आत्मा निराकारी बनत असतो तर तो एकदम निराकारी अवस्थेत त्याच्या मूळ स्वरूपाला धारण करत असतो आणि तो वरील लोकामध्ये नंतर निघून जात असतो. नंतर परमधामामध्ये सुद्धा तो जातो. तेव्हा त्याला माहिती होते की तो इथला आत्मा नाही आहे. चला, इथून आता आपण पलायन करायला पाहिजे. आणि मग तो तिथून आपल्या मूळ धामामध्ये निघून जातो. जसे तो दुसऱ्या गॅलेक्सीमधून, युनिवर्समधून, ग्रेट युनिवर्समध्ये निघून जात असतो. तिथे त्याचे साथीदारसुद्धा परमधामामध्ये प्रतीक्षा करत असतात. केव्हा कल्पप्रलय होईल आणि कल्पप्रलय झाल्यावर तो कल्पप्रलयामध्ये परत इथे येईल. आत्मा जरूर येईल, कारण की तो जळेल तर तो दुःखी होईल. 12 सूर्यांच्या प्रकाशामध्ये आत्मे जळतात. भगवान विष्णू सूर्यामध्ये प्रवेश करून 12 सूर्यांचा प्रखर असा अग्नी निर्माण करून समस्त ब्रह्मांडाला स्वर्गलोकापर्यंत जाळून टाकत असतात. तो आत्मा नंतर त्यावेळेला अगदी तसाच असुर आत्मा होतो, ज्याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूला अवतार घ्यावा लागला होता. असं नाही की तो असुर तर दुसऱ्या ग्रेट युनिवर्समधून आलेला होता तर तो चांगला आत्मा असेल. आता या एका असुराला मारण्यासाठी त्याच्यासारख्याच रूपात अवतार घेऊन थोडं यावं लागेल. सारखेच अवतार होत नसतात, सेम टू सेम होत नसतात. 4 युग म्हणजे चतुर्युग. काही आत्मे, खूप सारे आत्मे, खूप चांगले चांगले आत्मे इथे फसले गेलेले आहेत. मग ते देवता स्वर्गलोकातील असोत की गंधर्व, किन्नर, यक्षसुद्धा चांगले चांगले आत्मे इथे फसले गेलेले आहेत. मनुष्य अवतारात सुद्धा, पाताळ लोकात सुद्धा चांगल्या चांगल्या आत्म्यांवर आवरणं चढलेली आहेत. जेव्हा अग्नितत्वामध्ये कल्पप्रलयातील अग्नी सगळ्यांचे आवरण तापवून काढून टाकत असते, जेव्हा ते आत्मे अग्नीपासून बचाव करण्यासाठी निराकारी स्वरूप धारण करून परमतत्वामध्ये प्रगट होत असतात, त्यांचा आत्मा निराकारी म्हणून त्यांच्या आवरणात फक्त परमतत्व शिल्लक राहते. त्याला परमतत्व वाचवतं आणि सर्व ज्ञान प्राप्त होतं. नंतर तो हळूहळू वरील लोकामध्ये निघून जातो. असे खूप सारे आत्मे तप्त होत असतात.
ते महरलोक, जनलोक, तपलोक इथे वरील लोकामध्ये निघून जात असतात. काही आत्मे मात्र परमधामापर्यंत निराकारी स्वरूपात जातात. ते आपले आपले जिथून आलेले आहेत तिथे परत जात असतात. जर त्यांची काहीही भूमिका राहिलीच नाही, तर जेव्हा त्यांची भूमिकाच राहिली नाही तर ते हुबेहूब कसे काय असू शकतील रे बाबा? मोठमोठे असुर तर निघून गेले. 20 कलावाले, 15 कलावाले, 12 कलावाले असुर निघून गेले ना. त्यांना ज्ञान प्राप्त झाले की अरे, आम्ही तर इथले नाहीच आहोत, चला इथून आता आपली सुटका करून घेतली पाहिजे. इथे तर आम्ही फसले गेलो होतो, असुर बनलो होतो. आसुरी वृत्तीच्या आवरणात आम्ही फसलो गेलो होतो. आम्ही असुर बनलो होतो, पाताळात निघून गेलो होतो. आता इथून निघून आपण बाहेर पडले पाहिजे. मग इथे असुरच राहिले नाहीत तर त्यांचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंचा अवतारच होणार नाही ना. छोट्या असुरांचा अवतार होईल, तर छोटे अवतार घेतील. हुबेहूब 4 युगांच्या नाटकाची पुनरावृत्ती होणार नाही. आपण त्यांच्या ज्ञानाच्या आधाराने चाललो तर 4 नाटक सत्ययुग, त्रेता, द्वापर, कलियुगमध्ये जे आत्मे होते ते वरती निघून गेले. दुसऱ्यांदा इथे ते परत येणार नाहीत. तर तुम्ही विचार करा की हा ड्रामा हुबेहूब जसाच्या तसा कसा काय रिपीट होईल? कल्पप्रलयात तर खूप सारे आत्मे निघून जात असतात. अर्धप्रलयामध्ये सुद्धा निघून जात असतात. प्रलयामध्ये सुद्धा निघून जात असतात. प्रलयात तर कुणीही मनुष्य वाचलाच जात नाही. जेव्हा मन्वंतर पूर्ण होत असते तर 71 अर्धप्रलय पूर्ण झाल्यावर एक मन्वंतर होत असते. तेव्हा कोणतीही मनुष्यसृष्टी शिल्लकच राहत नाही. एक सुद्धा मनुष्य वाचत नाही. मन्वंतरामध्ये नवीन सृष्टी निर्माण होत असते. अशा प्रकारे धर्तीवर हुबेहूब 4 युग होत नसतात. तसेच हुबेहूब मन्वंतरसुद्धा होत नाही. मनु सतरूपासुद्धा हुबेहूब होत नसतात. मनु सतरूपासुद्धा बदलतात ना. 14 मन्वंतरामध्ये 14 मनु सतरूपा वेगवेगळे होत असतात. तर ते बदलले जातात ना. प्रत्येक मन्वंतरामध्ये वरून जे ऋषीमुनी येत असतात, जे सप्तर्षी येत असतात, ते 7 ऋषी वेगवेगळे असतात. ते वरील 7 ताऱ्यांवरून येत असतात. हे जे 7 ताऱ्यांवरून 7 ऋषी येत असतात ते सुद्धा वेगवेगळेच असतात. दुसरे येतात आणि पहिले निघून जातात. दुसरे येतात, त्याच्यानंतर तिसरे येतात, असे येतात आणि निघून जातात. प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगवेगळे ऋषी होत असतात. म्हणून सर्व काही नवीन होत असते ना. मग ते मन्वंतर असो की युगांतर असो, हा सर्व काही नवीन खेळ सुरू होत असतो. एवढेच काय, महाकल्प प्रलयामध्ये सुद्धा जेव्हा निराकार ब्रह्मा, निराकार शिव सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी निर्माण करून समस्त ब्रह्मांडाला जाळून भस्म करत असतो, तेव्हा ते सुद्धा सारे आत्मे एकदम नष्ट होत असतात आणि पुन्हा दुसऱ्यांदा विसर्जनानंतर सृजन होत असते. तेव्हा ते आत्मे सुद्धा नवीन असतात. तेच जुने आत्मे पुन्हा येत नसतात. त्यांच्यामध्ये सुद्धा रेकॉर्ड नसते. तर हुबेहूब ड्रामा, ब्रह्मांडाचा ड्रामा हुबेहूब रिपीट होत असतो का? ब्रह्माच्या 100 वर्षांचा ड्रामा रिपीट होत असतो का? एकतर ब्रह्मांडाचा ड्रामा हुबेहूब रिपीट होत नसतो. तसेच महाब्रह्मांडाचा ड्रामासुद्धा हुबहू रिपीट होत नसतो. महाकाल प्रलयामध्ये सुद्धा महाशिव महाकाल बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्या महाकालाग्नीमध्ये जाळून भस्म करून आपल्या रोमरोमामध्ये सामावून घेत असतो. म्हणजे महापरमधामामध्ये जी परम लाईट किंवा परम प्रकाश असतो, त्यात सारे शिव परत येत असतात. ते आत्मे त्या परम प्रकाशामध्ये विलीन होऊन जातात. परम प्रकाशामध्ये ते एकदम विलीन होत असतात. ते सर्वजण एकच लाईट बनत असतात. जसे सागरामध्ये एक थेंब पडला तर त्याचे वेगळे अस्तित्व शिल्लक राहत नाही ना. अशाच प्रकारे महाकाल प्रलयामध्ये महाब्रह्मांडामध्ये सारे शिव एकदम एकरूप होत असतात. महाब्रह्मांडामध्ये एकदम सारे शिव विलीन होऊन जातात. त्यांचे काहीही अस्तित्व शिल्लक राहत नाही. जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा महाशिव एक संकल्प मात्राने अनेक शिवांची निर्मिती करत असतो, तेव्हा नवीन शिव निर्माण झालेले असतात. नवे ब्रह्मांड बनलेले असते. सर्व काही नवे नवे असते. अशा प्रकारे परम महाशिव सुद्धा जेव्हा समस्त युनिवर्स विलीन करून घेत असतो, तर त्याच्या परम लाईटमध्ये सर्व काही विलीन होऊन जात असते. सारेच्या सारे महाशिव हे परम शिवामध्ये
परम महाब्रह्मांडातील परमप्रकाशामध्ये विलीन होत असतात. महाशिवसुद्धा कुणीही शिल्लक राहत नाहीत. त्यांचे अस्तित्व शिल्लक राहत नाही. आणि पुन्हा नंतर जो नवा परम महाशिव जेव्हा नवीन महाशिवांची निर्मिती करत असतो, तेव्हा त्या नवीन महाशिवाने ते नवीन महाशिव निर्माण केलेले असतात. नवे परम महाब्रह्मांड बनलेले असते. सर्व काही नवीन बनलेले असते. मग ते ब्रह्मांड असो, महाब्रह्मांड असो, की परम महाब्रह्मांड असो, की मल्टिवर्स असो. जेव्हा विसर्जन होत असते तेव्हा लाईटमध्ये, परम लाईटमध्ये सर्व काही विलीन होऊन जात असते. पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा सृजन होत असते तेव्हा एकदम नवीन फ्रेश नाटक सुरू होत असते. एकदम फ्रेश ड्रामा होत असतो. सर्व काही नवीन असते. नंतर जोपर्यंत ह्या ड्रामाचे राज, समस्त बेहदच्या ड्रामाचे राज समजत नाहीत, सृजन विसर्जनाची वेळ समजत नाही, जोपर्यंत जेव्हा कोणी आपले परमधामात असतील तेव्हा परमधामामध्ये तर एका सेकंदात ब्रह्माच्या 100 वर्षांचा पूर्ण सारा ड्रामा होत असतो. ते तर एक कलेचे परमधाम आहे ना. म्हणून जेव्हा 2 सेकंद होत असतात तर महाशिवाचा एकच पल होत असतो. परमधामामध्ये राहिले तर शिवाचे 2 पल होतात. एका क्षणातच 100 वर्ष पूर्ण होत असतात. आणि नंतर दुसऱ्या क्षणामध्ये तर विसर्जन पण करून टाकत असतो. म्हणूनच प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. हे राज समजून घेणे आणि बुद्धीमध्ये आणणे ही फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा ही गोष्ट समजली जाईल तरच हे ज्ञान, ब्रह्मज्ञान समजेल. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मांडाचा आदी मध्य अंतपर्यंतचे ज्ञान, साऱ्या ब्रह्मांडाचे ज्ञान. म्हणून शास्त्रामध्ये माझ्या मतानुसार हे सर्व काही जसे पिठात मिठाच्या अंशाच्या सत्यते इतकी आहे, म्हणजेच अंश मात्र सत्यता आहे. बाकी सर्व काही खूप पोकळ गप्पाच आहेत. पहिल्या परार्थाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ही सर्व माहिती बापूजींच्या वाणीत आपण ऐकतो आहोत. कारण की सत्ययुगामध्ये सर्व काही सोन्यासारखे असते. आत्म्याची श्रेणी सुद्धा सोन्यासारखी असते. कलियुगामध्ये येत येत ती आत्म्याची श्रेणी लोखंडासमान बनत असते. धर्तीवर सुद्धा लोखंड बनत असते ना. सोन्याचे अस्तित्व कमी कमी होत असते. हे सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. संपूर्ण कालावधी आणि तत्वपरिवर्तन तत्वातून परमतत्वांमध्ये आणि स्थूल वतनातून सूक्ष्म वतनामध्ये, परमधामामध्ये या 3ही धामांच्या गोष्टी ब्रह्मांडात राहून समजणं हे खूप कठीण आहे. नंतर हे अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय, महाकालप्रलय याच्या गोष्टी समजून घेणं सुद्धा महाकठीण आहे. आत्मस्वरूपात स्थित होऊन बुद्धीने हे सर्व काही हुबेहूब प्रगट कराल तरच ते प्रकाशित होईल. तेव्हा बुद्धीमध्ये हे ज्ञान स्थिर होईल. म्हणून ज्ञानासमान जीवनात सर्व काही धारण करावे. या सर्व गोष्टींना जीवनात धारण करावे तर हुबेहूब सर्व काही तुम्हाला दिसेल. म्हणूनच बेहद ज्ञान जीवनात धारण करून ज्ञानस्वरूप बनले तर हे सर्व काही तुम्हाला सविस्तर समजेल. आता बापूजी सर्वांना परमशांती म्हणत आशीर्वाद देत आहेत. श्रोते हो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर बापूजींच्या मराठी चॅनलला आणि हिंदी चॅनलला, ज्याचे नाव आहे बापूजी दशरथभाई पटेल, या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील व्हिडिओजना ऐकून लाईक करा, भरपूर शेअर करा आणि छान छान कमेंट करा. तशाच तुमच्या काही शंका, प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की टाका. आम्ही तुमच्यापर्यंत त्याची उत्तरं पोचवण्याचा प्रयत्न जरूर करू. श्रोते हो, तुमची अशी दाद मिळाली असता आम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा बापूजींच्या ज्ञानाचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.